नमस्कार मंडळी, तुम्हाला आज थोडं काही दाखवणार आहे। अजितदादा म्हणतात की शेतकऱ्याने थोडे हातपाय हलवाय पाहिजे। मग हातपाय हलून काय, हातपाय ताणून ताणून केळी लावल्या होत्या हो। पण आज केळीची तुम्हाला मी हाल दाखवत आहे। बघा इकडे, हे बघा मित्रांनो, तुम्ही मार्केटमधून केवढ्या डझन केळी आणता कमेंटमधून सांगा मला। हे बघा, मी तुम्हाला दाखवतोय। याला कुत्र पण विचारायला तयार नाही सध्या। हे पाहू शकता तुम्ही केळी आपली। पूर्ण आपल्या केळीचे हाल असे झालेले आहेत, याला कोणी विचारायला पण तयार नाहीये। आता या जागेवर माल सडतंय, याला कसं विकायचं मला काही कळत नाही। आता काय करावं, काही डोकं चालत नाही। आता सरकारचे नवीन नियम आलेत, सरकारचे नवीन GR आलेत की शासकीय कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना मान सन्मान द्यायचा, आदर सत्कार करायचा। जनतेची भाड खाऊन मोठे झालेले लोकप्रतिनिधी, आमदार असो खासदार असो, त्याला मान द्यायचा। पण ज्या शेतकऱ्याच्या जीवावर एवढं जग चालतं, ज्या शेतकऱ्याच्या जीवावर देश चालतं, या शेतकऱ्याला मान सन्मान कधी भेटणार? पाहू शकता मित्रांनो तुम्ही, याचा हाल कोणाला दाखवू मी? आता शेतकऱ्याने किती हातपाय हलवायचे, शेतकऱ्याने किती हातपाय हलवायचे तुम्ही मला सांगा। पहा, तुम्ही पाहू शकता तुम्ही हे नुकसान पाहू शकता मित्रांनो। याला कोणी विचारायला तयार नाही, कोणी कुत्रं सुद्धा विचारणार तयार नाही। याला कोणी कुत्रं सुद्धा असं विचारीन। आता ते हाल कोणाला सांगायचे आणि शेतकऱ्याकडे आता कोणाकडे जायचं? हे पहा मित्रांनो, हे बघा, हे पहा जागेवर सोडून बसले ते। हे पहा, जागेवर हे पहा, हे पहा, हे पहा। करायचं काय मित्रांनो, तुम्ही सांगा मला। आता एवढी मेहनत करून हे हाल जर शेतकऱ्याचे होत असताल तर शेतकऱ्यानं करायचं काय? आता याचं उत्तर अजितदादाने द्यावं का शेतकऱ्याला चॉकलेट देणाऱ्या नेत्याने द्यावं? हे मी एकटा नाही आहे, असं असंख्य कितीतरी शेतकऱ्याचे हाल अपेक्षा आहे। असे असंख्य शेतकऱ्याचे हाल आहेत।